महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ। शपथ घेताना नेत्यांच्या अजितदादा अमर रहेच्या घोषणा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे सोपवली 3 खात्यांची जबाबदारी। क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खातं सुनेत्रा पवारांकडे, मात्र अजित पवार आग्रही असलेलं अर्थ खातं फडणवीसांकडेच राहणार। शपथविधीनंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीकरता रवाना होणार। अजित पवारांचा दशक्रिया विधी होईपर्यंत सुनेत्रा पवार बारामतीमध्येच थांबणार असल्याची माहिती। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड। राष्ट्रवादी पक्षाचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडेच असणार, तर पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी तातडीने निर्णय घेतला। राष्ट्रवादी नेत्यांचं सुनेत्रा पवारांच्या शपथविधी संदर्भात शरद पवारांना कोणतीही माहिती नव्हती। शपथविधीचा निर्णय त्यांच्या पक्षाचा, शरद पवारांचं वक्तव्य, तर अनभिज्ञ असलेल्या पवारांसोबत पार्थ पवारांची 1.5 तास चर्चा। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा 12 फेब्रुवारीला होणार होती। शरद पवारांची माहिती, 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बैठक झाल्याचा व्हिडिओ माझाच्या हाती। एकत्र येण्यासंदर्भात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभिन्नता। शरद पवारांचे नेते शशिकांत शिंदे, राजेश टोपेंना विलीनीकरणासंदर्भात माहिती, तर छगन भुजबळ, अनिल पाटील यांच्यासह सुनील शेळके यांचे मात्र कानावर हात। महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका झाल्याचं म्हणत राज ठाकरेंची राजकीय घडामोडीवर टिप्पणी। राष्ट्रवादीचे अध्यक्ष पाटील असावा, पटेल नाही, राज ठाकरेंचं स्पष्ट मत। इलेक्शन ड्युटीपासून राज्यातल्या शिक्षकांना दिलासा। निवडणुकीच्या दिवशी टीएटी परीक्षार्थींना मिळणार ड्युटीपासून सुट्टी। निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।